मला सांगा दादा, तुमचा स्वभाव महाराष्ट्र जाणतो. अगदी बेधडक बिनधास्त बोलणं हे महाराष्ट्राला परिचित आहे. बेधडक आणि बिनधास्त नाही बोलत, जी वस्तुस्थिती आहे, फॅक्ट्स आहेत त्याच्यावर मी बोलतो. कोरोनासारखं महाभयंकर संकट आलं होतं, त्या काळातही माझ्या मतदारसंघामधील जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जिथं कुठं कोरोनाचा पेशंट निघायचा त्या प्रत्येक गावामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही मुलाला वडील हा सगळ्यात मोठा आधार असतो. निश्चित पोकळी आहेच, कधीच कोणच भरून काढू शकत नाही. राजकीय विरोधक हा तुमचा आरोप करतात की एखादा मोठा प्रकल्प ते या ठिकाणी घेऊन येऊ शकतो नाही, तो त्यांचा अपयश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही लहान गोष्ट आहे का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग हे पण लहान आहे का? सुरत चेन्नई 6 लेनचा तुमचा हायवे आहे ते पण लहान आहे का? RDSS ची तुमची 1300 कोटी रुपये DPR असणारी योजना हे लहान आहे का? पावसाळ्यात जसा कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तशा आता काही इच्छुकांच्या छत्र्या त्यात सुद्धा भागामध्ये उगवलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे जुने सहकार्यांनी परवा एक टीका केली तुमच्यावर, जहरी बोचरी टीका केली तानाजी पाटील की त्यांना मी वडिलांचं प्रेम दिलं. आता कशाला जायचं मोठ्या शहरात, जेव्हा रोजगाराची संधी उपलब्ध होईल आपल्याच भागात. सुरू करा नवं जे जगाला हवं. तात्काळ बँकिंगचे डिस्ट्रीब्युटर बनून आपणच व्हा आपल्या भविष्याचे शिल्पकार. डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी आजच संपर्क करा. तात्काळ बँकिंग 9960 620 397. वेबसाईट www.tatkalbanking.com. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय. तेथील लोकांसोबत लोकांच्या मनात नेमकं काय तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासोबतच लोकसभा मतदारसंघातील खासदार असतील आणि उमेदवार असतील तर यांच्यासोबत देखील आपण हितगुज साधण्याचा प्रयत्न करतोय. तर आज आपण असंच म्हणजे तुम्ही फ्रेममध्ये पाहत असाल, मला त्यांची विशेष ओळख करून द्यायची या महाराष्ट्राला तरी किमान आवश्यकता वाटत नाही. परंतु महाराष्ट्रातील मराठवाड्यातील धाराशिवचे जे खासदार आहेत ओमदादा निंबाळकर साहेब, तर त्यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून त्यांनी आपल्याला लोकसभेची आचारसंहिता कधीही लागेल, रणधुमाळी सुरू झाले, ह्या एवढ्या सगळ्या व्यापातून त्यांनी आपल्याला वेळात वेळ दिला आहे. त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे आभार व्यक्त करतो. दादा, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मला सांगा दादा, तुमचा स्वभाव महाराष्ट्र जाणतो. अगदी बेधडक बिनधास्त बोलणं हे महाराष्ट्राला परिचित आहेत. तर आम्ही देखील अशीच अपेक्षा करतो की ह्या मुलाखतीत देखील तुम्ही अगदी बेधडकपणे आणि बिनधास्तपणे व्यक्त. बेधडक आणि बिनधास्त नाही बोलत, जी वस्तुस्थिती आहे, फॅक्ट्स आहेत त्याच्यावर मी बोलतो आणि जे खरं असेल तेच बोलतो. तेच खरं जे काय त्याच्यामुळे ते कदाचित तसं वाटत असेल. बरं, मला सांगा दादा, लोकसभा एकदम जवळ आली, टप्प्यात आले. आता कसं सुरू आहे तयारी लोकसभेची? आपल्या माहितीसाठी लोकसभेची तयारी ही काय 20 दिवसाच्या प्रचारानं होत नसते. मला वाटते जवळपास 6 विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा त्या ठिकाणी एक मतदारसंघ असतो. म्हणजे 6 आमदाराचा मतदारसंघ हा एका लोकसभेचं कार्यक्षेत्र असते. आणि त्याच्यामुळं तेवढ्या साधारणतः माझा मतदारसंघाचा जर विचार केला तर आपण जवळपास 11 तालुके आहेत, 3 जिल्हे आहेत. त्यात धाराशिव जिल्हा पूर्ण आहे, लातूर जिल्ह्यामधला औसा आणि निलंगा तालुक्याचा काही भाग आणि सोलापूर जिल्ह्यातला बार्शी, अशी साधारणतः 11 तालुके ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येतात. त्याच्यामुळं एवढ्या 11 तालुक्यातल्या लोकांशी संपर्कात अखंडपणे राहणं, ज्यावेळेस मला लोकसभेचा सदस्य म्हणून ह्या ठिकाणी संधी मिळाली आणि ज्या दिवशी मी शपथ घेतली लोकसभेमध्ये खासदार म्हणून, लोकसभा सदस्य म्हणून, त्या दिवसापासून माझी तयारी त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यानंतर मला वाटतं कोरोनासारखं महाभयंकर संकट आलं होतं, त्या काळातही माझ्या मतदारसंघामधील जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जिथं कुठं कोरोनाचा पेशंट निघायचा त्या प्रत्येक गावामध्ये मी त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी काय काय उपाययोजना सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहेत, ग्राम पातळीवर गावाच्या माध्यमातून काय प्रशासनाकडनं केलं जातं आहे, ह्याच्या बाबतीत लोकांना त्या ठिकाणी अवेअर केलं. आणि एक काळ असा होता की ऑक्सिजनचे बेड मिळत नसायचे. त्यावेळेस आम्ही स्वतः त्या ठिकाणी जे मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयाचं रूपांतर पूर्ण ऑक्सिजन बेडमध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलं. तिथं पूर्ण ऑक्सिजन बेडची आपण व्यवस्था धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांसाठी करून दिली. आणि बरेच औषधाचा तुटवडा असायचा, कधी रेमडेसिवीर मिळत नसे, कुठलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचा अभाव त्या ठिकाणी कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही अनुभवला.
पण त्यावेळेस त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून, त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून त्यांच्या प्रत्येक हाकेला आणि त्यांच्या प्रत्येक संकट काळात धावून जायचं काम मी त्या ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून सुद्धा केलं. म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या जेवढ्या गावात पेशंट निघाला तेवढ्या गावाला मी भेटी द्यायचं काम त्या ठिकाणी केलं आणि त्यांना दिलासा. शेवटी कसं असतंय, माणूस भेटल्याच्या नंतर काही एक मॉरल सपोर्ट असतो, एक आधार असतो. कारण लोक प्रचंड घाबरलेली होती, काय होणार आहे पुढं माहीत नव्हतं, भवितव्य माहीत नव्हतं. आणि आज एक माणूस गेला तर उद्या दुसरा, म्हणजे अशी अक्षरशः लाईन लागल्यासारखी असायची. त्याच्यामुळं प्रचंड अंधकारमय भवितव्य होतं, लोक हवालदिल झालेली होती. अशा प्रसंगामध्ये त्या ठिकाणी त्यांना आधार द्यायचं काम मी तर केलंच केलं. त्याचबरोबर सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, हे त्यावेळेस महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यावेळेस फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत होते, त्यावेळेस ते संवाद साधत असताना प्रत्येक माणसाला वाटायचं की आपल्या कुटुंबातला कोणतरी सदस्य आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती सांगतोय आणि ती आपण ऐकली पाहिजे. मला वाटतं ह्या पद्धतीची भावना त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी तयार केली होती. आणि आपण देशातल्या कोरोनाची परिस्थिती जर महाराष्ट्राच्या तुलनेत बघितली तर अक्षरशः उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये गंगेमध्ये जिथं अक्षरशः माणसाची शव वाहिली, म्हणजे अक्षरशः मृत्यूचं थैमान त्या ठिकाणी झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी कोरोनाची परिस्थिती हाताळली त्याचं WHO सुद्धा त्या ठिकाणी कौतुक केलं. आणि त्या हाताळलेल्या परिस्थितीमुळं एका म्हणजे राजकीय असताना देखील कधीही राजकारण न केलेल्या माणसाचं व्यक्तिमत्व पूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही कळालं. आणि आपल्या माहितीसाठी त्यावेळेस सुद्धा जे लोकप्रिय मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये सुद्धा उद्धवजींचा क्रमांक हा वरचा होता. त्याचबरोबर धारावी सारख्या अतिशय म्हणजे झोपडपट्टी असलेला स्लम एरिया असेल, तिथं जे माणसाचं डेन्स पॉप्युलेशन होतं, अशा ठिकाणी सुद्धा कोरोनाची परिस्थिती हाताळण्याच्या बाबतीत जे मला वाटतं कौशल्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवलं त्याचं सुद्धा कौतुक मला वाटते WHO केलं. त्याच्यामुळं सामान्य माणूस कुठल्या का पदावर असे ना, त्या ठिकाणी सामान्य माणसासाठी कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो ह्याचं एक उदाहरण आमच्या पक्षप्रमुखांनी घालून दिलं होतं आणि त्याचाच प्रत्यय आम्ही आमच्या पुढच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी अवलंबत राहिलो. सगळ्यात महत्त्वाचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे जे आम्हाला बाळासाहेबांनी मंत्र दिलाय त्या मंत्रावरच आम्ही काम करतोय. त्यामुळे लोकसभेची तयारी खासदार झाल्याच्या नंतर शपथ घेतलेल्या दिवसापासून माझी तयारी त्या ठिकाणी चालू आहे आणि ती अखंडपणे चालणारी प्रोसेस आहे. त्या पद्धतीने मी चालतोय. कारण हे काही 4 दिवसाचं, 2 दिवसाचं, 10 दिवसाचं, 20 दिवसाचं काम नाहीये. त्याला अखंडपणे आपण लोकांच्या संपर्कात राहणं अपेक्षित असते, लोकांसाठी काम करणं अपेक्षित असते. नक्कीच. तुम्ही जसं म्हटलं की ही काही 5-25 दिवसाची प्रक्रिया नाही लोकसभेची निवडणूक. म्हणजे तुमचा मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे लोकसभेची ही पहिली टर्म होती दादा, तर कशी गेली तुमची पहिली टर्म, काय अनुभव सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, मी 2009 साली हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानं 2009 मध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला कळंब आणि धाराशिव मधल्या जनतेमुळं आणि साहेबांमुळं मिळाली. त्याच्यामुळं विधानसभेतल्या कामकाजाचा अनुभव निश्चितपणे मला होता. शेवटी विधानसभा असेल, राज्य पातळीवर देश पातळीवरची लोकसभा असेल, मला वाटतं लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर म्हणून लोकसभेकडे बघितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस पहिल्यांदा मी लोकसभेत जात होतो त्यावेळेस त्या जबाबदारीचंही भान होतं की जवळपास 17-18 लाख लोकांच्या अपेक्षा आकांक्षेचं ओझं त्या ठिकाणी आपल्यावर आहे. त्यांच्या प्रत्येक अपेक्षेला खरं उतरवणं, त्यांचा आवाज बनून त्या ठिकाणी लोकसभेत त्यांच्या माध्यमातून पोचणं, सरकारला लोकांना काय अपेक्षित आहे हे समजावून सांगणं, लोकांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करणं. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मला जितकं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीचं प्रामाणिक काम केलं. आपण माझी लोकसभेची जरी अटेंडन्स बघितली तर साधारणतः मला वाटतंय 90% पुढं आहे. माझं डिबेटचं प्रमाण सुद्धा जर आपण बघितलं तर ते मराठीमध्ये मराठीत करण्यामागचं माझं प्रमुख कारण आहे. कारण लोकसभेमध्ये बऱ्याचशा मंडळींच्या लक्षात येत नाही की बाबा हे मराठीतनं बोलतायत, तिथे मराठी कुणाला कळते. पण ज्यावेळेस आपण मराठीमधनं बोलत असतो, म्हणजे आपल्या मातृभाषेमधनं बोलत असतो, तेव्हा त्याचं रिअल टाइम ट्रान्सलेशन चालू असते. म्हणजे भाषांतर मी जसं बोलतोय तशाच पद्धतीनं भाषांतर करून ते हिंदी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये जो त्या ठिकाणी हेडफोन लावलेला असतो तिथं त्या ठिकाणी ऐकायला जात असतं. त्याच्यामुळं भाषेचं काही त्या ठिकाणी अडचणीचं काही कारण नसतंय. पण आपण आपल्या भावना जितक्या आपल्या मातृभाषेत चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो, मला वाटतं इतर कुठल्याही भाषेत मांडायला त्याला मर्यादा येतात. त्यामुळे सहसा मी मराठीमधनंच मांडायला प्राधान्य देतो. अडचणी आल्या का या 5 वर्षात किंवा
म्हणजे लोकसभेत तुम्ही पहिल्यांदा गेल्यानंतर काही नवीन गोष्टी असल्यामुळं कुठे काय ऑब्स्टॅकल अडचणी आल्या का? अडचणी एकच, मला कधी लोकसभेचा सदस्य म्हणून, कारण माझ्या अंगावर काय पांढरे कपडे नसायचे, नेहमी असे सारे असे कपडे असायचे, त्यामुळे त्यांना मी जेव्हा लोकसभेत एंट्री करायचो तेव्हा पण ती विचारायची खासदार कुठे आहेत, म्हणजे ती हिंदी बंद बोलायची, एमपी साहेब किधर आहे, मलाच विचारायचे. मग त्यांना म्हणायचं मीच आहे खासदार. अशा गोष्टी घडायच्या. पण काही काळ मला तर म्हणजे आयडेंटिटी कार्ड घेऊनच जावं लागायचं, कारण त्यांना मी खासदार आहे असं खरं वाटतच नसायचं. त्यामुळे आहेत बऱ्याचशा गमती जमती तिथल्या. पण एकदा त्यांच्या जेव्हा लक्षात यायला लागलं की बाबा हे खासदार आहेत, मग पुन्हा रुळत गेलं. अडचण अशी काही नाही. विधानसभेतलं कामकाज आणि लोकसभेतलं बरंचसं सारदम्य आहे, फक्त नावं त्या ठिकाणी बदलली जातात. आणि त्याच्यामुळे विधानसभेत केलेल्या कामकाजाचा अनुभव त्या ठिकाणी मला लोकसभेत सुद्धा चांगल्या पद्धतीनं कामाला आला. आणि लोकांच्या व्यथा, शेतकऱ्यांचे प्रश्न, आपल्या भागातले स्थानिक मतदारसंघाचे प्रश्न जसे की रेल्वेचे असतील, त्याचबरोबर नदीजोड प्रकल्पासारखा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याच्या बाबतीत असेल, तर असंख्य प्रश्न किंवा जेणेकरून माझ्या भागात तर साधारणतः 70 ते 80% लोक शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत. तर शेतीच्या दृष्टीनं जे शाश्वत पाणी आहे आणि शाश्वत वीज आहे ह्याच्या बाबतीत मी वारंवार लोकसभेतही आवाज उठवत विचारणार होतो की तुम्ही ह्या 5 वर्षात ठळक अशी कुठली कामं सांगू शकताय की ती स्ट्रक्चरल वर्क? निश्चित आपण विचारलं ते बरं झालं, कारण आता पावसाळ्यात जसा कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तशा आता काही इच्छुकांच्या छत्र्या ह्या सुद्धा भागामध्ये उगवलेल्या आपल्याला दिसतात. मग ती मंडळी आता एक 10 दिवसापूर्वी आलीत आणि 10 दिवसापूर्वी आल्याच्या नंतर मला विचारलं जाते काय केलं, तर त्यांना तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब असतील, राजेशजी टोपे असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला त्या ठिकाणी आणू शकलो. हे सगळ्यात महत्त्वाचं माझं पहिलं काम. त्याचबरोबर आपण जर बघितलं असेल तर 2014ला सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा त्या ठिकाणी झाली होती. 14 पासून 19 पर्यंत 5 वर्षात कसल्याही प्रकारची गती त्या कामाला नव्हती. मला वाटतं मी खासदार झाल्याच्या नंतर पहिल्या प्रथम मला वाटतं हे एक आव्हान म्हणून मी त्या ठिकाणी स्वीकारलं आणि महसूल विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांना एकत्रित घेऊन प्रशासनाला आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या एकत्रित घेऊन रेल्वेसाठी आवश्यक असणारं जे भूसंपादन असेल तिथपासून आम्ही सुरुवात, त्याच्यातली मोजणी असेल, भूसंपादन असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला त्या ठिकाणी केल्या. त्याच्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची जी मागणी असेल किंवा ती करण्याची गरज असेल ते केलं, जेणेकरून आज आपण जर बघितलं असेल तर भूसंपादनाला फार मोठी गती त्या ठिकाणी मिळाली. फक्त एक मात्र अडसर त्या ठिकाणी निश्चित आहे की आम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून शेतकऱ्याची खरेदी करा असं आमची मागणी होती आणि पहिल्यांदा केंद्र सरकारनं पण तीच भूमिका स्वीकारली होती. पहिल्यांदा डायरेक्ट परचेसच्या माध्यमातून म्हणजे थेट खरेदीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया अवलंबली गेली होती. पण दरम्यानच्या काळात जे महाराष्ट्रात सत्तांतर झालं त्याच्यानंतर काय असं बदल झाला माहीत नाही, पण शेतकऱ्यावर अन्यायकारक असलेलं भूसंपादन त्या ठिकाणी केलं गेलं. ते म्हणजे सक्तीचं भूसंपादन. सक्तीच्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्याला जमिनीच्या बाजार म्हणजे जो काही मूल्यांकन निघालंय त्याच्यात 4पट रक्कम मिळते आणि ह्याच्यामध्ये मात्र 5 पट रक्कम त्या ठिकाणी मिळते. मला वाटतं 1 पटीच्या रकमेचा आपल्या भागातल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला. त्याच्याही बाबतीत मी आवाज उठवला, पण शेवटी सत्तेपुढं फार शहाणपण चलत नाही, त्याच्यातला प्रकार आहे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र आम्ही अजून सुद्धा त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून ती लढाई आमची चालू आहे. पण हे भूसंपादन करून हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं असेल तर याला फार मोठ्या प्रमाणात गती त्या ठिकाणी आलेली आहे. धाराशिवचं रेल्वे स्टेशन असेल, अक्षरशः कोच इंडिकेटर सुद्धा नव्हते तिथं, ते मी त्या ठिकाणी रेल्वेच्या बसस्थानकाचं आधुनिकीकरण असेल, तिथल्या सोयीसुविधा असतील, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, ह्याच्यासाठी सुद्धा मी अतिशय कसोशीनं पाठपुरावा केला. पण माझी एक सवय आहे, आता खासदार म्हणलं की हे काम करणं कर्मप्राप्त आहे, ही जबाबदारी आहे. पण काही लोक उपकार केल्यासारखी भावना दाखवते की आम्ही हे आणलं. अरे आणलं ठीक आहे, आपण काय आपल्या बापजातीची इस्टेट इकून पैसे खर्च करत नाहीत. शेवटी शासनाचा पैसा जो कराच्या माध्यमातून जमा झालेला असतो तो शेवटी सामान्य माणसाकडनं करातनं जमा केलेला असतो आणि सामान्य माणसाकडनं जमा केलेले पैसे सामान्य माणसासाठी खर्च करायचे असतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी फार त्या म्हणजे श्रेय घ्यायचा जो जीव घेणा प्रकार असतो ना त्या प्रभागात मी मोडत नाही. काम करणं माझं कर्तव्य असं समजून मी काम करतो. त्याच्यामुळे कदाचित ह्या लोकांना प्रश्न पडले असतील की काय केलं,
तर त्यांना माझं उत्तर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुसरं रेल्वे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बस स्थानकाचं आधुनिकीकरण असेल, त्याचबरोबर बार्शीला त्या ठिकाणी पनवेल गाडीला जो स्टॉप पाहिजे होता तो स्टॉप त्या ठिकाणी मी मिळवून दिला. अजून सुद्धा आमच्याकडं तडवळ्याला आणि डोकी ह्या दोन्ही ठिकाणी सुद्धा ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या ठिकाणी थांब्याची मागणी आहे, त्याचाही पाठपुरावा माझा चालू आहे. त्याचबरोबर सुरत चेन्नई जो आपला 6 लेनचा एलिव्हेटेड ग्रीनफील्ड हायवे आहे तो सुद्धा त्या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये त्याचं भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी अवलंबली जाते. त्याला सुद्धा गती कशा पद्धतीने येईल हा माझा स्वतःचा वैयक्तिक प्रयत्न आहे. आपण जर बघितलं असेल तर उमरगापासून सोलापूरच्या महामार्गाचं काम सुद्धा अक्षरशः कासवगतीनं चालू होतं. म्हणजे ताजमहल सुद्धा कदाचित लवकर बांधून झाला असेल, इतका वेळ त्या महामार्गाच्या कामासाठी लागत होता. त्या महामार्गाच्या कामाला सुद्धा गती द्यायचं काम त्या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रसंगी आंदोलन करून, प्रसंगी नितीनजी गडकरी साहेबांना भेटून त्या ठिकाणी तेही प्रश्न मार्गी लावायचा मी प्रयत्न केला. त्याचबरोबर धाराशिवचा जो त्या ठिकाणी 4 पदरी रस्ता गेलेला आहे, सोलापूर, धाराशिव, पुढे संभाजीनगर आणि धुळेला जाणारा, मला वाटतं त्या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा कमतरता त्याच्यामध्ये होतात. जसं की बायपासला कुठेही सर्व्हिस रोड ठेवलेला नव्हता, तर ते सर्व्हिस रोडचं सुद्धा त्या ठिकाणी ॲडिशनल काम मी त्या ठिकाणी माझ्या कार्यकाळामध्ये मंजूर करून आणलं. सुरत चेन्नईच्या महामार्गाचं सुद्धा भूसंपादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी गतीनं पूर्ण केली जाते. निश्चितपणे येणाऱ्या काही भविष्य काळामध्ये सुद्धा ते सुद्धा महामार्ग चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प 2004ला स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर माननीय मधुकररावजी चव्हाण माजी मंत्री तुळजापूरचे ते माझे आमदार आहेत, ह्यांनी 2004ला जी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातले 21 TMC पाण्याच्या घोषणा त्या ठिकाणी केली होती, त्याला सुद्धा मला वाटतं आमच्या कालखंडामध्ये मला आवर्जून सांगायचं आहे की धाटणीचा बॅरेज बांधून जवळपास 10 ते 12 वर्ष होत आली होती. तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून सुद्धा 10 ते 12 वर्ष झालेत. पण धाटणीच्या बॅरेज पासून तुळजापूरच्या रामदारा तलावात जे पाणी आणण्यासाठी मधल्या पाईपलाईनच्या कामाची आवश्यकता आहे त्याला मात्र प्राधान्यक्रमात त्या ठिकाणी स्थान दिलं गेलं नव्हतं. तो प्राधान्यक्रम आम्ही बदलून महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये हे रेकॉर्डवर आहे, तिथं पत्र आहेत आमची, मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील, अगदी आम्ही प्रत्येक जी कॅबिनेटची मिटिंग आहे ती मिटिंगच्या आदल्या दिवशी जाऊन मुंबईत थांबायचं आणि हा प्राधान्यक्रम तुळजापूरचा रामदारा तलाव ते आपला कळंब तालुक्याला दुधाळवाडीचा साठवण तलाव इथपर्यंत आम्ही आणून घेतलं. त्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर इरिगेशनचे 3 टप्प्यात त्या ठिकाणी टेंडरिंग असते. एक सिव्हिलचं वर्क असते, दुसरं मेकॅनिकलचं वर्क असते आणि तिसरं इलेक्ट्रिक वर्क. तर हे तिन्हीचे टेंडर तयार करून घेणे, त्याच्यासाठी जी आवश्यक असणारी अर्थसंकल्पीय तरतूद आहे ही सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्याच कालावधीमध्ये झाली होती. आणि त्या ठिकाणी आमचं स्वप्न होतं की जून 2024ला हे पाणी येणार आहे असं आम्ही त्याच वेळेस लोकांना सांगितलं होतं. त्याचं कष्ट सगळं आम्ही घेतलं. दुर्दैवानं हे सरकार गेल्याच्या नंतर, सरकारमध्ये बदल झाल्याच्या नंतर मला वाटतं त्या कामाला ज्या पद्धतीनं गती राहायला पाहिजे होती ती गती राहिली नाही आणि म्हणून काहीसा विलंब त्या कामाला झालाय. मात्र निश्चितपणे शेवटी सरकार कुणाचं का असना, आपण सामान्य लोकांच्या हिताशी जोडले गेलेलो आहोत ही भावना मनात ठेवून ते काम सुद्धा आम्ही वारंवार ऑब्झर्व करून त्याचा पाठपुरावा करून, आपण त्याच्या इंजिनियर्सला जरी विचारलं ना सगळ्या किंवा ह्या कामाचा सगळा पाठपुरावा कोणी केलाय किंवा कोण ह्याच्यासाठी प्रयत्नशील होतं, कारण मी स्वतः एक शेतकरी, आपल्या शेतीला जर पाणी नसेल तर शेतकरी काही करू शकत नाही. शेतीला जर वीज नसेल तर शेतकरी काही करू शकत नाही. जर शेतीला शाश्वत पाणी आणि शाश्वत वीज दिली तर मला वाटतं शेतकरी सरकारपुढे कुठल्याही कामासाठी हात पसरायचं काही एक कारण नाही. मला वाटतं ही भूमिका लक्षात घेऊन त्यांना शाश्वत पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा जो पाया आणि जे काम गतीनं आता त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय ते सगळं जे काम आहे ते मी आणि कैलास पाटील आमचे आमदार आहेत, आम्ही दोघांनी सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्या सहकार्यातनं ज्यावेळेस ते जलसंपदा मंत्री होते त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केलंय. त्याचबरोबर RDSS नावाची केंद्र सरकारची योजना आहे. आपण जर बघितलं असेल तर आमच्याकडं विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत फार हालाकीची परिस्थिती आहे. शेतकऱ्याला ज्या प्रमाणात वीज मिळणं अपेक्षित आहे ती मिळत नव्हती. तर RDSS नावाच्या योजनेच्या माध्यमातून आपण ह्या भागातलं जे विद्युतीकरणाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बळकट करायचं काम त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहे. तर जवळपास
1300 कोटी रुपयाचं DPR आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 38 नवीन सबस्टेशन धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपण त्याचं DPR ते प्रपोज केलेले आहेत. त्याचबरोबर 39 ठिकाणी जिथं तुम्हाला ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. म्हणजे पहिला 5चा पॉवर ट्रान्सफॉर्मर असेल तर अजून एक ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर. तर अशा पद्धतीनं 39 ठिकाणी जिल्ह्यात आपण ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरची पण व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं DPR पण पाठवलेलं आहे. त्याचबरोबर आग्युमेंटेशन साधारणतः जिथं तुमचा 3.5चा ट्रान्सफॉर्मर आहे तो 5चा करण्याच्या जवळपास 7 ठिकाणी आपण प्रायोजित केलं आहे. आणि 5चा आहे तो 10चा करण्याच्या दृष्टीनं 9 ठिकाणी आपल्यातले एक्झिस्टिंग जे सबस्टेशन आहे तेही आपण प्रपोज केलं आहे. ही सगळीच्या सगळी कामं आता सध्या टेंडरिंगच्या प्रोसेसला आहे आणि काही दिवसातच त्याचं टेंडर फायनलायझेशन झाल्याच्या नंतर ती सुद्धा कामं ह्या भागात होतील, जेणेकरून शेतकऱ्याला ज्या विजेची कमतरता जाणवत होती किंवा जो त्रास सहन करावा लागायचा तो भविष्य काळात होणार नाही. आणि ह्या RDSSचा जिल्ह्याचा अध्यक्ष हा त्या जिल्ह्याचा खासदार असतो आणि माझ्या माध्यमातून हे सगळ्यात मोठं काम शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात आवश्यक असणारं काम त्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मी करू शकतो. तुम्ही सांगितलं की ही जी ठोस महत्त्वाची जी शाश्वत काम आहे ते तुम्ही काही पूर्ण केलेत आणि काही पूर्णत्वाच्या मार्गावरती आहेत. मग मला सांगा दादा की तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार असून देखील एवढे कामं करू शकलात किंवा तो धडाका तुम्ही सांगताय, पण असं वाटलं नाही का मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण झालं, राज्यातलं सरकार गेलं तुमचं, की बाबा आता एवढे आमदार गेले तुमचे की आता आपण पण जावं, तुम्ही म्हटलं ना सत्ते पुढं शहाणपण चालत नाही, मग त्या उक्तीप्रमाणे असं वाटलं नाही का की सत्तेसोबत जावं? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जर स्वतः आपल्यावर विश्वास असेल आणि आपण जर खमक्या असेल तर कुठलीही योजना त्या ठिकाणी आपण वळवून आणू शकतो. आपण त्याला जाब विचारू शकतो की बाबा हिथं सत्ताधारी, आता माझ्या शेजारी दोन्ही पण सत्ताधारीच खासदार आहेत, आपण जर दोन्हीकडे पण बघितलं तरी पण आपण आपल्यात जर हिंमत असेल, आपल्यात जर धमक असेल तर आपल्या भागातल्या लोकांसाठी भांडण्यासाठीच आपण प्रतिनिधी म्हणून तिथं आहे. त्याच्यामुळं त्याच्यात काही कमतरता यायचं कारण नाही. आणि लोकांच्या बाबतीत कुठं दुजाभाव झाला तर मी तिथं शांत बसत नाही. मग तिथं माझ्यातलं ओमराजी जागा होते, तसं काही गप्प बसत नाही. आणि सामान्य माणसाच्या हितासाठी आहेत आणि सरकार हे फक्त विश्वस्त असतंय. आणि तसं बघायला गेलं तर विरोधात काम करायचाही मला अनुभव आहे. मधल्या 2.5 वर्ष आमची सत्तेची होती, त्याच्यानंतर पुढं सत्ता जाणारा हे दिसत होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ज्या पक्षाच्या प्रमुखाने आपल्याला उमेदवारी दिली, ज्या पक्षाच्या चिन्हावर मतदाराने आपल्याला मतदान केलं, मला वाटतं त्यांच्याशी बेमानी करणं, त्यांच्याशी गद्दारी करणं ते मनाला पटत नव्हतं. त्याच्यामुळं संघर्ष कितीही मोठा असला, जरी सत्ता जाणार असली, जरी विरोधात बसायची वेळ येत असली, तरी आपल्या पक्षप्रमुखाशी आणि आपल्या ज्यांनी मतदान टाकलंय त्या मतदाराशी गद्दारी करायचा विचार कधी मनाला शिवला नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागं उभं राहायचं काम मी असेन, आमचे आमदार कैलास पाटील साहेब असतील आणि आमच्याबरोबर असणारी सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं. तुम्हाला कुठला दबाव प्रलोभन वगैरे दरम्यानच्या काळात आलेल ते काय? आता आपल्या सगळ्यालाच माहिती आहेत, प्रत्येकाला प्रलोभन होती, प्रत्येकाला दबाव होता. 2च पद्धती होत्या फक्त. एक, ज्याच्याकडं पैसे नाहीत त्याला पैशाचा आमिष, ज्याच्याकडे प्रचंड पैसे आहेत त्याला ईडीची भीती. मला वाटतं हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलंय. पण आपण प्रामाणिक असलो, आपले हात जर कुठंच बरबटले नसतील तर अशा गोष्टीला काही घाबरायचं कारण नाही. आणि मी मुळातच तयार झालोय संघर्षातनं, त्याच्यामुळे अशा कुठल्या गोष्टीला घाबरायचं काही कारण नव्हतं. संघर्ष म्हणतात ना एखाद्या माणसाच्या 5वीला पुजलेला असतो, त्यामुळं मी जन्मच माझा संघर्षातनं झालेला आहे. त्यामुळे त्याची भीती वाटायचं काही कारण नव्हतं. आणि आपण प्रामाणिक असू, आपलं काम प्रामाणिक असेल तर मला वाटतं कुठल्याही गोष्टीला जगात घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही संघर्षाचा उल्लेख केला, मला तो प्रश्न विचारायचा आहे कारण त्याशिवाय मुलाखतच पूर्ण होऊ शकत नाही. आता तुम्ही तुमच्या व्याख्येनुसार संघर्षाची व्याख्या काय, तुमच्या आयुष्यातला संघर्ष नेमका काय? सगळ्यात महत्त्वाचं, मी खरं कधी आयुष्यात राजकारणात येण्याचा विचारही केलेला नव्हता. माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे एक राजकारणातलं मोठं प्रस्थ होतं. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्याने ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तयार केलं होतं. फार जिव्हाळ्याची माणसं तिने त्या ठिकाणी जपली होती. पण 2009ला 2006ला ज्या पद्धतीनं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या करण्यात आली, त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण एकच होतं की आपल्याला राजकीय विरोध नको किंवा राजकीय विरोधक नको. तो जर आपण संपवला तर आपल्याला कोण विरोध करू शकणार नाही. ह्या भ्रमात पुढची राजकीय मंडळी होती.
मला वाटतंय ज्यावेळेस माझ्या वडिलांची हत्या झाली त्या दिवशी मी मनात ठरवलं, माझ्या कुटुंबातले माझा भाऊ असेल, आम्ही सगळेजण एकत्र बसून ठरवलं की ज्या कारणासाठी माझ्या वडिलांना संपवलं गेलंय तो उद्देश पुढच्या माणसाचा त्या ठिकाणी सफल होऊ द्यायचा नाही. आणि प्रतिकूल परिस्थिती काय असते, मला वाटतंय ह्या जिल्ह्यामध्ये जर राजकारण आपण बघितलं तर 40-40 वर्ष हा माणूस मंत्री म्हणून राहिलेला, खालच्या ग्रामपंचायत पासून ते वरच्या जिल्हा परिषद पर्यंत, मंत्रिपदापर्यंत सगळी सत्ता, म्हणजे राज्यात पासून केंद्रापर्यंत, ग्रामपंचायतीपासून केंद्रापर्यंत सगळी सत्ता त्यांचीच असायची आणि प्रचंड दहशत होती. पण तशा परिस्थितीमध्ये सुद्धा की एक पवनराजे जरी त्यांनी संपवले असतील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे त्यांच्या पुढं आपण उभा करायचा, मला वाटतं ह्या भूमिकेतनं मी त्या ठिकाणी उतरलो. आमच्या जवळचे काही नातेवाईक आम्हाला सांगायचे की तुमच्या वडिलांना जमलं नाही, तुमचं काय होईल, हे माणसापुढं तुम्ही टिकणार आहेत का. पण त्याच्या कसल्याही संकटाचा किंवा होणाऱ्या परिणामाचा कसलाही विचार न करता अगदी बिनधोकपणे आम्ही बाहेर पडलो. कारण शेवटी ज्या कैलासवासी पवनराजे साहेबांचं नाव या इतक्या आत्मीयतेनं त्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं, त्यांना मांडणारा एक प्रचंड मोठा वर्ग ह्या जिल्ह्यामध्ये आहे, त्यांच्या माध्यमातून मदत झालेला खूप माणसं ह्या जिल्ह्यामध्ये आहेत. मला वाटतं त्या माणसाची मुलं म्हणून जगत असताना ह्या पद्धतीनं जर पुढचा माणूस एखाद्या राजकीय नेतृत्वाला संपवत असेल तर मला वाटतं त्याला सगळ्यात मोठी शिक्षा त्याच ताकदीचं राजकीय नेतृत्व तयार करून देणं, मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं. आणि त्याच वेळेस मी पवनराजेचा पोरगा म्हणून त्या ठिकाणी सांगणं मला वाटतं संयुक्तिक झालं असतं. त्या भूमिकेतनं बाहेर पडलो. पहिल्यांदा जिल्हा परिषदची निवडणूक लढवली, तिथं त्यांचा पराभव केला. जिल्हा परिषदला आमच्या गोदावरीताई केंद्रे त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदच्या बसल्या. त्याच्यानंतर तेरणा कारखान्याची निवडणूक लढवली, तिथंही त्याचा पराभव केला. त्याच्यानंतर 2009ला जे मंत्री होते त्यांचा पराभव विधानसभेच्या निवडणुकीत केला आणि 2019ला लोकसभेत सुद्धा त्यांचाच पराभव मी केला. शेवटी हे सगळं जे आहे ते सामान्य माणसाच्या आशीर्वादानं, सामान्य माणसाच्या भल्यासाठी मी त्या ठिकाणी करत आलोय. आणि सामान्य माणसाचं प्रेम, सामान्य माणसाचे आशीर्वाद हे माझ्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात आहे. आज कसं वाटतं की म्हणजे तुमच्या वडिलांचं स्वप्न होतं की राजकीय ताकदीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवायचे, परंतु त्यांना त्या कारणामुळे शक्य झालं नाही. परंतु तुम्ही ज्या कारणासाठी म्हटलं की माझ्या वडिलांचा खून झाला, तर ते तुम्ही आज राजकीय ताकदीने या ठिकाणी उतरलाय, तर आज तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण? निश्चितपणे मला वाटतंय जिथं कुठं असतील त्यांना अतिशय आनंद होत असेल की बाबा खरं माझी काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. जर मला तुम्ही आधी बघितलं, मला वाटतं आधी जर मला कुणी बघितलं असतं तर कदाचित कुणाला विश्वासही बसला नसता की बाबा ओमराजे एवढं काही करू शकेल. पण शेवटी माणसाला परिस्थिती जे शिकवतं ते दुसरं काही शिकवत नाही. त्यामुळे परिस्थितीमध्ये पडल्याच्या नंतर माणूस आपोआप त्याला लढायला शिकतो आणि त्याच्यातनंच मी तयार होत पुढे गेलो. आणि एक मात्र निश्चित आहे की माझ्या वडिलांचं काम किती प्रचंड आहे, किती अफाट आहे आणि काय भावनेनं लोक त्यांच्यावर प्रेम करतात, मला वाटतं मी अतिशय जवळून अनुभवलेलं आहे त्यांचं. आजही तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर तुम्हाला असं कुठल्या गावात माणूस भेटणार नाही की जो तुम्हाला सांगेल की माझ्या मुलीच्या लग्नाला मला पैसे कमी पडत होते आणि मला राजेसाहेबांनी मदत केली. मला वाटतं असंख्य अशी उदाहरणं आहेत की म्हणजे एक माणसाची मानसिकता म्हणतात ना की स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून पहिल्यांदा दुसऱ्याला गरज असेल तर त्याला देणं, मला वाटतं त्या पद्धतीची भूमिका माझ्या वडिलांनी स्वीकारली होती. आणि सगळ्यांना मदत करायचं प्रामाणिक मन होतं आणि एक वैशिष्ट्य होतं, केलेली मदत त्यांनी कधी सांगितली नाही कुणालाच किंवा त्याचा बडेजावी दाखवला कायमस्वरूपी. म्हणजे त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे, त्याला त्या अडचणीतनं बाहेर काढणं आपलं कर्तव्य आहे असं समजून त्या ठिकाणी ते काम करत होते. आणि त्याचा इष्ट परिणाम आहे आज 2006 पासून आज जर बघितलं असेल आपण साधारणतः जवळपास 18 वर्ष झालीत. 18 वर्षांनंतर सुद्धा मला वाटतं कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं कुठेही नाव घेतलं तर डोळ्यातनं अश्रू वाहणारे अनेक असंख्य गोरगरीब लोक आपल्याला त्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतील. नक्कीच तुमचा राजकीय आलेखात चढताच दिसतोय. वडिलांची पोकळी जाणवते का? म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं कसं असतंय, कुठल्याही मुलाला वडील हा सगळ्यात मोठा आधार असतो. निश्चित पोकळी आहेच, ती कधीच कोणच भरून काढू शकत नाही. पण शेवटी त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करणं, त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्यांच्या ज्या इच्छा आहेत की त्यांना जे वाटत होतं किंवा सामान्य माणसासाठी झटलं पाहिजे, मला वाटतं ते स्वप्न मी आज त्यांचंच स्वप्न माझ्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतोय.
आणि वडिलांची पोकळी मला वाटते कोणच भरून काढू शकत नाही, ती मात्र सल आयुष्यभर राहणार आहे. तुमचे फोनचे किस्से असतील, सहज लोकांना इझिली ॲक्सेस तुमचा होतो, सहज भेटतात, तर हे सगळे लोकप्रतिनिधी करताना दिसत नाहीत, तर ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सगळ्यात महत्वाचं राजकीय माणसानं, म्हणजे तो आमदार असेल, खासदार असेल किंवा कुठलाही स्थानिकचा लोकप्रतिनिधी असेल, त्या माणसानं आपला 100% वेळ सामान्य माणसासाठी दिला पाहिजे. आपण माझं जर उदाहरण घेतलं तर मी स्वतः कुठलाही व्यवसाय करत नाही. सगळं म्हणजे माझं 100% वेळ हा सामान्य माणसासाठी, आणि आपला 100% वेळ जेव्हा सामान्य माणसासाठी असतो त्यावेळेस मला वाटतं ह्या पद्धतीचं काम करणं सहज शक्य आहे. आपण अनेक राजकीय मंडळी बघितले असतील, त्यांचे बरेचसे प्रचंड मोठे उद्योग असतात, व्यवसाय असतात, संस्था असतात, कॉलेजेस असतात, इंजिनिअरिंग, बरेच काय 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 असतंय, आणि मग त्यांचा साईड बिझनेस म्हणून ते राजकारण करतात. माझा काय म्हणजे काय करायचे म्हणून करत नाही, आणि माझा एक स्वभाव आहे, जे काय करायचंय ते प्रामाणिकपणे करायचं. ते म्हणजे शोबाजी आपल्याला मलाच ते पसंत नाही, आणि ती उघडीही पडते. कारण आता जर आपण बघितलं असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी खोटी गोष्ट जर आपण सांगायला गेलो तर कमेंटमध्येच लोक आपल्याला उघडे पाडून टाकतात. त्याच्यामुळं जी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीनं काम करणं, आणि हे काम करत असताना मी एकटा नाही, आमची टीम आहे सगळी काम करणारी. त्याच्यामुळं माझ्याबरोबर असणारी जी सगळे मंडळी आहेत ते सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येकाच्या प्रश्नाला, म्हणजे काम किती का सामान्य असना, किती का मोठा असना आणि किती का लहान असना, ते काम पूर्ण करून देणं, त्याला त्या अडचणीतनं बाहेर काढणं, मला वाटतं असं कर्तव्य समजून ही सगळी मंडळी काम करतायत. आणि त्याच्या माध्यमातूनच मला वाटतंय आपण जर बघितलं असेल तर शेवटी लोकांच्या हाकेला आपण जर ओ दिली तर मला वाटतंय सामान्य माणूस कधीही विसरत नाही. फोनच्या किस्स्यांबद्दल काय? बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला किस्से, मला तर वाटतं त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं पाहिजे. कारण कसं आहे, एक लक्षात घ्या, कुणाला कदाचित तो विनोद वाटत असेल, पण एखादा माणूस जेव्हा अडचणीत सापडतो, म्हणजे अगदी अडचण किती का सामान्य असं ना, आता एक शेतकरी, त्याची गाय आजारी पडली तरी त्या डॉक्टर येत नसेल तर मला फोन करून सांगते की दादा डॉक्टर येत नाही, तुम्ही तेवढा माझं डॉक्टरचं काम करून द्या. एखादा ड्रायव्हर, त्याची गाडी पंक्चर होती, त्याच्याकडे जॅक जर नाही सापडला तर ती जॅक सुद्धा आणून द्या म्हणून माझी आठवण त्या माणसाला होती. कुणाचं कोण कधी दवाखान्यात असलं, त्याला रक्ताची आवश्यकता असेल तर त्या माणसाला माझी आठवण होती. कधी कुणाचा डीपी जळाला असेल, तो बदलून पाहिजे असेल तर माणसाला माझी आठवण होती. त्यामुळे सामान्य माणसाच्या सामान्य अडचणी असतात. कुठं बँकेत एखादा मॅनेजर त्याला कर्ज देत नसेल, त्याला 10 हेलपाटे बँकेत मारावे लागतात. आपल्या फोनने एका हेलपाट्यात काम होतंय, त्याचे 9 हेलपाट्याचे 200 रुपयाने जरी पकडले तर 1700-1800 रुपये वाचतात. मला वाटतंय ह्या पद्धतीचं काम जर आपण केलं तर सामान्य माणसाशी आपण कनेक्ट होतो, आणि तेच आपले प्रचारक होते. आणि आपण जर बघितलं तर माझा मोबाईल नंबर तहसीलच्या ऑफिसच्या बाहेर लावलेला आहे, माझा मोबाईल नंबर दवाखान्याच्या बाहेर लावलेला आहे, माझा मोबाईल नंबर MSEBच्या ऑफिसच्या बाहेर लावलेला आहे. त्याचबरोबर सगळ्या ज्या स्टेट बँके, तुमच्या नॅशनलाइज बँकेच्या शाखा आहेत त्याच्या बाहेर माझा नंबर लावलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी माझे नंबर त्या ठिकाणी लोकांना अवेलेबल आहेत, आणि विश्वास आहे की 100% सामान्य माणसाच्या मनात विश्वास आहे किंवा ह्या माणसाला फोन केल्याच्या नंतर हे माझं अडचण निश्चितपणे सोडवल. मला वाटतं ही मानसिकता आणि ही म्हणजे त्याच्या मनात एक विश्वास तयार केलाय मी की माझा लोकप्रतिनिधी माझी कुठली अडचण असं माझी निश्चितपणे सोडून. पण हे तुमच्या मतदारसंघ म्हणजे धाराशिवचे तुम्ही खासदार आहे तिथपर्यंत ठीक होतं, पण तुम्हाला राज्यातनं लोकांचे फोन येतात. मगाशी आम्ही बघितलं की जवळजवळ 65-66 हजार नंबर, आणि तुम्ही परवा भाषणात पण सांगितलं तर एवढे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत. तुम्ही जर बघितलं माझ्या एका फोनचा जर सरासरी इनकमिंग कॉल काढले तुम्ही तर साधारणतः 900च्या पुढेच कॉल असतात एका फोन, एका दिवसाचे, एका फोनचे एका दिवसाचे. आता 777चा नंबर आहे, 577701चा नंबर आहे, पुन्हा 1699चा माझा नंबर आहे, पुन्हा आमचे जे सगळे सहकारी आहेत आमच्याबरोबर काम करणारे त्यांचे नंबर आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या फोनवरचे नंबर जर एकत्रित केले तर साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 2 ते 2,500 कॉलिंग एका दिवसात त्या ठिकाणी भागातनं त्या ठिकाणी माझ्या भागातल्या लोकांकडनं होती. आणि एवढी लोक का फोन करतात? विनाकारण कोण कोणाला फोन करत नाही. त्यांचा विश्वास आहे की बाबा हिथं काम सांगितल्याच्या नंतर होत आहे. मग त्या 2,000 लोकांपैकी काही लोकांचं काम झालं तर ते पुन्हा उद्या दुसऱ्या 10 लोकांना सांगतील अरे तू दादाला फोन कर, तुझं काम करून देतील. वैताग येत नाही का? वैताग आता शेवटी माणूस आहे मी काय मशीन नाही. वैताग तर म्हणजे तुम्ही जर रात्री बघितले फोनचे
माझं तर आव्हान आहे, ही जी इच्छुक झालेली आहेत ना, ह्या इच्छुक झालेल्या माणसांनी फक्त एकच दिवस येऊन माझा एकच फोन उचलून दाखवावा. तेच म्हणतात की फोन नुसते उचलून काम त्याला आता कसं आहे, फोन लावणाऱ्याला फोन उचलणाऱ्यालाच माहिती आहे काम होते का नाही. माझं काय म्हणणं आहे, समजा त्यांचा जर हा प्रश्न असेल तर मग त्यांना एवढी उमेदवार देण्यासाठी इतकी कसरत का करावी लागते. आता इतका मोठा बलाढ्य पक्ष आहे, सगळी ताकद एका बाजूला आहेत, सगळे पैसेवाले सम्राट एका बाजूला आहेत. माझ्यासारखे क्षुल्लक माणसाच्या विरोधात एक उमेदवार द्यायला इतकं डोकं खाजवायची पाळी काय येते. मला तर ह्याच्यावरूनच त्यांनाही माहिती आहे की नेमकं काय कनेक्ट आहे माझं आणि लोकांमधलं. आता बघू, मतदान झाल्यावर येईल लक्षात त्यांच्या. तुम्हाला आव्हान वाटतंय काय ह्यांचं भाजप पक्ष? नाही हो का, मी एक सांगतो, सामान्य माणसाच्या कामाला आपण जर पडलो असू तर सामान्य माणूस आपल्या बाबतीत कधीही विसरत नाही, लक्षात ठेवते ते काम. त्यामुळे शेवटी माझी ताकद ही सामान्य माणूस आहे आणि त्याला जर विश्वास असेल की बाबा हे माणूस कामाचा आहे तर 100% त्याला अपेक्षित असणारी निवड लोक करतील. मला सांगा दादा, की बऱ्याच ठिकाणी एकदा खासदार झाल्यानंतर आपण पाहतो की तिथल्या आमदारांबरोबर फारसं पटत नाही त्या खासदाराचं, किंवा तेवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसतं. परंतु तुमचं आता तुमच्या बोलण्यात मगासपासून 4 ते 5 वेळा इथले खासदार धाराशिवचे कैलास पाटील साहेब यांचं नाव आलं, तर ह्या मैत्रीबद्दल काय सांगाल तुम्ही? एक लक्षात घ्या, कसं असतंय, कुठलंही राजकीय काम असेल म्हणजे लोकप्रतिनिधी असणं सुद्धा, एकदा आपण आपला युगो बाजूला ठेवला की सगळ्या गोष्टी स्मूथली चालतात. आणि आम्हाला त्याच्यात म्हणजे मी खासदार असताना, आमदार असताना ह्या पदाचा कधी बडे जाऊ मला कधी वाटला नाही, किंवा आपण कोणतरी सामान्य माणसापेक्षा वेगळे आहेत असंही कधी वाटलं नाही. कायमस्वरूपी कैलासदादा असतील, मी असेल, आमची एक जबाबदारीची भावना आहे आमची, किंवा लोकांनी आपल्याला जबाबदारीने इथं पाठवलंय, लोकांचं काम करण्यासाठी पाठवलंय. आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील असतो. आणि इगो नावाची गोष्ट जर बाजूला काढून ठेवली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होऊ शकतंय. मगाशी पण जे सांगितल्या त्या सगळ्या योजनेमध्ये आम्ही कायम मंत्रालयात सुद्धा मिळून जायचो, मी आणि कैलास पाटील आमदार. तर पुढं तर अशी परिस्थिती झाली की मी एकटा जर गेलो तर मला मंत्रालयातले अधिकारी विचारायचे की आज एकटं कसं काय, तुमचे आमदार साहेब कुठे आहेत. आणि ते जर एकटे गेले कदाचित तर ते त्यांना विचारायचे की खासदार कुठे आहेत. त्यामुळे शेवटी कसं आहे, आमदार खासदार ही जी लोकप्रतिनिधीचे पद आहेत ह्याचा दबाव टाकून आपण सामान्य माणसासाठी जर काम करू शकलो तर मला वाटतं ते महत्वाचं आहे आणि ते आम्ही करून दाखवलंय. तुमचे जुने सहकाऱ्यांनी परवा एक टीका केली तुमच्यावर, जहरी बोचरी टीका केली तानाजी पाटील मंत्री यांनी, की त्यांना मी वडिलांचं प्रेम दिलं. मला एक सांगतो तुम्हाला, कसं असतंय, आपण आपल्या आयुष्यात आपल्यावर झालेल्या संस्कार आपण बोलत असतो. त्याच्यामुळं मला त्याचं उत्तर द्यायचं नाही. जिथं आती होते तिथं माती असते. त्याच्यामुळं ह्या आती झालेल्या गोष्टीची माती कशी करायची ही जनता ठरवत. मला सांगा दादा, की तुमचा फिटनेस फंडा हे देखील सगळ्या राज्यात सर्वश्रुत आहे. एवढं हेल्थ कॉन्शियस तुम्ही पहिल्यापासूनच आहात की आपलं आता, आणि ह्या सगळ्या व्यापात जमतंय कसं हे सगळं? कसं आहे, आवड असली की सवड निघती. त्याच्यामुळं आवड तर निश्चित आहे. आणि शेवटी आपलं आरोग्य हे चांगलं असलं पाहिजे. कारण आपण जर फिट असलो तर आपण अजून चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करू शकतो. त्याच्यामुळं आपल्या दिवसातला एक 1-2 तासाचा वेळ आपण आपल्या आरोग्यासाठी देणं काही वाईट नाही. खऱ्या अर्थानं जितकं आपल्या जीवनात आहाराचं महत्त्व आहे, म्हणजे आपण जेवण केल्याशिवाय जगू शकत नाही, त्याच पद्धतीनं व्यायामाचं सुद्धा तितकंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण दुर्दैवानं आपण त्याला दुय्यम दर्जा पुढं देत जातो. पण मी मात्र त्याला प्रायोरिटीवर ठेवलेला आहे. ज्या पद्धतीनं मी जेवण चुकत नाही त्या पद्धतीने माझा व्यायाम कधी चुकत नाही. त्याच्यामुळं ते आता शरीराला सवय लागली आणि त्याचा चांगलाच परिणाम होतोय ना. समजा जरी आपले पहाटेचे उठून 5-6 वाजताचे 1-2 तास जरी जात असतील रोज, त्याच्या माध्यमातून दिवसभर जे काम करायचे त्याच्यात एनर्जी मिळते. 2 तास जातात माझे, 2 तास सगळ्या ॲथलेटिक वगैरे. नाही, एक दिवस माझा योगा हा रोज करतो मी, साधारणतः सोमवार ते शनिवार. फक्त रविवार माझा रेस्ट डे असतो. सोमवार ते शनिवार मी 1 तास योगा, आणि सोमवारी जिम झाली तर मंगळवारी रनिंग करतो मी, म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज करतो. आणि योगा मात्र कॉमन असते, म्हणजे रोज 1 तास योगा हा ठरलेला आहे. आणि त्याच्या जोडीला 1 दिवस जिम, 1 दिवस रनिंग. साधारणतः जिमसाठी मला 50 मिनिटं लागतात आणि रनिंगसाठी 35 ते 40 मिनिटं लागतात. त्यामुळे साधारणतः रोज 1 तास 50 मिनिटं, 1 तास 40 मिनिटं ते 1 तास 50 मिनिटं इतका वेळ माझा व्यायामात सातत्य हेच तुमच्या शरीराची. त्याच्यामुळे तर हात नीट आहे.
धाराशिव ह्या जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून देखील त्या जिल्ह्याकडे पाहिलं जातं. आजही बरेच गोष्टीवांच्या उणिवा ह्या जिल्ह्यात आहे. मग तुम्हाला कुठंतरी वाटतं का बाबा मी ज्या जिल्ह्याचं लोकप्रतिनिधी आहे तर तिथे देखील बऱ्याच अजून कामं होणं गरजेचं आहे किंवा आजपर्यंत त्यात अपयशी ठरलेत लोकप्रतिनिधी? निश्चितपणे हा जिल्हा आकांक्षित होणं मला वाटतं ही खरंच शर्मेची बाब आहे. ज्या लोकांनी 40-40 वर्ष ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व केलं, खरंच त्या लोकांनी स्वतः विचार करणं गरजेचं आहे. कारण आज धाराशिव हा जर आपण जिल्हा बघितला तर ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर तालुका होता 1982 पर्यंत. मला वाटतं त्याच्यानंतर लातूर आपल्या पाठीमागनं जिल्हा झाला. आज लातूरच्या पुढं खरं तर धाराशिव असणं गरजेचं होतं, पण त्या ठिकाणी विलासरावजी देशमुख साहेबासारखं नेतृत्व मिळालं आणि तो जिल्हा किती झपाट्यानं प्रगतीकडे पुढं गेला. मला वाटतं हे महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळं राजकीय नेतृत्व निश्चितपणे ह्या आकांक्षित जिल्हा होण्याच्या मागं कारणीभूत आहे हे त्या ठिकाणी मान्यच केलं पाहिजे त्याला बाहेर काढण्यासाठी. कारण आज धाराशिव गडचिरोली गोंदियाबरोबर जाऊन बसलाय. ही काही भूषणाव बाब नाही, ती खेदाचीच बाब आहे. आणि वारंवार हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या या यादीतनं बाहेर निघावं ह्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, मला वाटतं त्याचाच एक भाग म्हणून माझ्या दिशा समितीच्या जर मिटिंग आपण बघितल्या तर कुठलीच मिटिंग माझी 6 तासापेक्षा कमी वेळात संपत नाही. 6-6 तास 7-7 तास कुठली मिटिंग तर 9-9 तास चाललेली आहे माझी. त्याचा डिटेल आढावा तुमचं NHM सारखं असेल, तुमचं जलजीवन मिशन असेल, म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना त्या ठिकाणी गावात राबवल्या जातात त्या सगळ्या योजनेचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला असतो. आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट असेल, ज्या मूलभूत गरजा आहेत, जसं की तुमचं पाणी ही मूलभूत गरज आहे, वीज ही मूलभूत गरज आहे, मला वाटतं त्याचं व्यवस्थित होणं, तुमचं आरोग्य असेल, आरोग्याच्या बाबतीत पण त्या पद्धतीची इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होणं, मला वाटतं ह्या दृष्टीनं मी प्रयत्न केलेले आहेत. आणि हा जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या बाहेर येण्याच्या दृष्टीनं ह्या भागाचा खासदार म्हणून मी इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे. लोकांनी तुम्हाला संधी दिली तर तुमचे विजन काय असतील पुढं? माझं एक सगळ्यात महत्वाचं विजन आहे की नदीजोड प्रकल्पासारखा प्रकल्प केंद्र सरकारने त्या ठिकाणी हाती घेणं गरजेचं आहे. तुम्ही हायवे किती बांधले, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट किती केली, त्याच्यातनं टोल गोळा होतोय म्हणून करता, पण मला वाटतं नदीजोड प्रकल्प हा अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीनं महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आपण जर बघितलं असेल, उत्तर प्रदेश सारखं राज्य आहे, बिहार सारखं राज्य आहे, आसाम सारखं राज्य आहे, ह्या राज्यामध्ये पडणाऱ्या जास्तीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान होतंय. म्हणजे पूर परिस्थिती अखंड महिने तिथं चालत असते. आणि त्याच्या उलट राजस्थान सारखं राज्य आहे, आमचा मराठवाडा सारखा प्रदेश आहे जिथं दुष्काळी कमी पाणी असलेला प्रदेश आहे. त्याच्यामुळं अशा दुष्काळी भागाला ते जर आपण नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जर हाती घेतला आणि आपल्या भागातल्या शेतकऱ्याला जर त्या ठिकाणी शाश्वत पाणी दिलं, मला वाटतं माझं विजन तेच आहे की शाश्वत पाणी, शाश्वत वीज या दोन गोष्टी शेतकऱ्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं आणि त्यानं उत्पादित केलेल्या मालाला म्हणजे त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित मला वाटतं केंद्र सरकारनं सुद्धा हमीभाव देणं ही काळाची गरज आहे. ते सरकारनं कसं केलं जाईल किंवा सरकारला ते करायला कसं भाग पाडलं जाईल ह्या दृष्टीनं माझं भविष्यात प्रयत्न असणार आहे. कारण माझ्या इथली 70 ते 80% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत, मी वारंवार सांगतो. त्यामुळे शेतीमध्ये ह्या दोन गोष्टी दिल्याशिवाय आपली इकॉनॉमी जे आपण म्हणतोय ना 5 ट्रिलियन मध्ये जायचंय ते नुसतं असंच हवेत साध्य होणार नाही. त्याच्यासाठी हेच काम करणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं मला जे केंद्र सरकारकडे मांडायचं ते मी माझ्या भाषणातही मांडले आणि इथून पुढेही भांडत राहील. तुमचे राजकीय विरोधक हा तुमचा आरोप करतात की एखादा मोठा प्रकल्प ते या ठिकाणी घेऊन येऊ शकले नाही, हे त्यांचं अपयश आहे. कुठलं? मग आता मला तुम्हाला विचारायचं आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही लहान गोष्ट आहे का? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव हा रेल्वे मार्ग हे पण लहान आहे का? सुरत चेन्नई 6 लेनचा तुमचा हायवे आहे ते पण लहान आहे का? RDSS ची तुमची 1300 कोटी रुपये DPR असणारी योजना हे लहान आहे का? लहान काय कुठलं नेमकं? म्हणजे आता लहान आणि मोठं मधला त्यांचा फरक काय? कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा जो हे आहे त्याच्यात प्राधान्यक्रम घेणं, त्याच्यात 1100 कोटीची तरतूद अर्थसंकल्पीय करणं, त्याचे टेंडर्स बनवून इस्टिमेट बनवून टेंडर करणं ही लहान गोष्ट आहे. हा आरोप का करतात? मग मला वाटतं त्यांनीच त्यांच्या थोडं स्वतःच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की आपण 40 वर्ष ह्या भागाचे मंत्री होतो. आपण 40 वर्ष मंत्री असताना
संत गोरोबा काकाचं मंदिर ज्या तेरमध्ये आहे तिथले आपण रहिवाशी असताना त्या काकाच्या डोकावरचे पत्र आपल्याच्यानं 40 वर्षात काढणं झाले नाहीत. ती माणसं येऊन मला वाटतं माझ्यावर बोलणं, खरं तर त्यांनीच त्यांचं आत्मपरीक्षण करावं मग माझ्यावर बोलावं. शेवटचा प्रश्न की आज तुम्हाला धाराशिवच्या जनतेचं किंवा राज्यातून लोकांचं प्रेम भेटतंय तर कसं वाटतंय तुम्हाला ह्या सगळ्या? बघा, प्रेम नेहमी ऊर्जा देणार असते. कुठलाही माणूस असू द्या, त्या माणसाचं कौतुक केल्याच्या नंतर त्याला एक प्रकारची प्रेरणाही मिळत असते. त्याच्या माध्यमातनं तुम्ही दिवसाचे 10 फोन जरी उचलले तर तुम्ही वैतागून जाता. पण मला वाटतं शेवटी लोकांचं काम त्याच्या माध्यमातून होत आहे. लोकाला सहज संपर्क करायचं ते माध्यम आहे. त्यामुळं आता ते मी स्वीकारलेलं आहे. त्यामुळं त्याच्यातनं निश्चितपणे ज्यावेळेस असेही फोन येतात की दादा तुम्ही मला जर काम सांगितलं माझं झालं, मला वाटतं त्याचा आनंद मिळतो आणि तो आनंद ऊर्जा देणारा असतो. ती ऊर्जा जमा करत राहतो. आज ओमदादा यांनी वेळात वेळ काढून आपल्याशी हितगुज केलं, संवाद साधला, माझा लोकसभा मतदारसंघ माझा विजन ह्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी बातचीत केली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. पतसंस्थेचा QR कोड, पतसंस्थेचं कार्ड स्वाईप मशीन, पतसंस्थेत एवढ्या सुविधा. सर, मी पण एक पतसंस्था चालवतो, पण तुम्ही ज्या ग्राहकांना सेवा देता त्या आम्ही नाही देऊ शकत. तुम्ही कशा काय देता? मग तुम्ही तात्काळ बँकिंग सॉफ्टवेअर घ्या ना. तात्काळ बँकिंग? तात्काळ बँकिंग सॉफ्टवेअर हे पतसंस्थांसाठीचं असं एक सॉफ्टवेअर आहे ज्या माध्यमातून कुठलीही पतसंस्था आपल्या ग्राहकांना NEFT, RTGS, IMPS, QR कोड, UPI बँकिंग, मोबाईल बँकिंग, कार्ड स्वाईप मशीन, ATM कार्ड, बिल पेमेंट, आधार पेमेंट यासारख्या 24हून अधिक सुविधा देऊ शकते आणि तेही पतसंस्थेच्या स्वतःच्या नावाने. अरे वा, मग मी पण आता माझ्या ग्राहकांसाठी तात्काळ बँकिंग सेवा घेतोच. www.tatkaalbanking.com. बँकिंग असं ग्राहकांना हवं तसं. आजच आपल्या पतसंस्थेत तात्काळ बँकिंग घ्या.